नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण आहोत बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक या ठिकाणी काही ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। काय नक्की यांच्या अडचणी आहेत, काय यांच्या अडचणी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, एम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। काय अडचण काय आपण या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे, तरी आपल्याला अडचण काय आहे? आम्हाला रस्त्याचं पूर्णपणे अडचण येते, कारण गेली जवळजवळ आमची 30 वर्षे झाली, पण 5 वर्षात आत्ता कालावधी असा झालाय, रस्त्यात साधा मयत जरी झाली तरी नेताना असं एका कलावर घेऊन जायचं, माणूस कसला चालत नाही। आज मला वाटतं महिना झाला असेल, एक लेडीज चालत असताना पाणी आलं, खड्ड्यात तिचा पाय घसरला, हात फ्रॅक्चर झाला, तिला दवाखान्यात, ॲम्ब्युलन्स यायला तिथं जागा नाही, अशी परिस्थिती। त्याच्यामुळं काय होते, आम्ही प्रशासनाला कळून आम्ही थकलो, पण कोणी दखल घेईना। मग त्या दखलमुळं आम्हाला ही वेळ आलेली उपोषण। आपण काय सांगाल, हे उपोषण केलेलं आहे, या उपोषणापाठीमागे आपले उद्दिष्ट काय आहेत, आपण काय सांगाल? काही नाही, हे जे लोक आमच्या कोराळे बुद्रुक चर्मकार बांधव आहेत, हे गेली 30 वर्ष झालं या रस्त्यासाठी झटपटत आहे। त्यांच्या ज्या मागण्या शेवट त्यांना या स्तरावरती उपोषणाची वेळ आली, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। इथपर्यंत ही वेळ आतापर्यंत येऊन देण्याची काही सुद्धा गरज नव्हती। हा मार्ग कधीच निघायला पाहिजे होता, परंतु अशी वेळ त्यांच्यावर आल्यामुळे प्रशासनाने गावातील सरपंच, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, बारामती तालुक्याचे तहसीलदार साहेब असतील, हे सर्वांना यावरती तोडगा काढून लवकरात लवकर त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता हे करून द्यावा, खुला करून द्यावा। कारण त्यांच्या अनेक अडचणी त्या रस्त्यामुळे त्यांना ज्या काय लोकांना सांगितलेल्या आहेत, त्या लोकांना त्या हे करावं लागतात। आम्ही आता तिथे राहत नाही, आम्ही माळशिगर वाडगावर राहतो खाली, पण परंतु एक सामाजिक बांधिलकी एक करता म्हणून मी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्यामुळे यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करावं। जे कोणी काय असतील आडवाडवीची काय हे होत असेल तर ते प्रशासनाने ताबडतोब त्यावरती मार्ग काढून त्यांना रस्त्याचा मार्ग खुला करावा, ही एक ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या माळशिगर वाडीच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। आपल्या बरोबर काही महिला देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की काय अडचण त्यांना नक्की त्या ठिकाणी येत आहे। काय अडचण येते मावशी आपल्याला? रस्त्याचा तर हा मोठा प्रॉब्लेम आहे। आमच्या 3 पिढ्या गेल्यात आतापर्यंत, तरी पण आम्ही आतापर्यंत प्रयत्न करतच आलो, पण आमची कोणी दखल घेतलीच नाही। मग त्याच्यानंतर आम्ही वारंवार सगळ्यांना भेटून, सगळ्यांना विचारून, सगळ्यांची संमती ऐकून, सगळ्यांचा विचार घेतला, पण कुणी आमची दखल घेतली नाही। त्याच्यासाठी आम्हाला शेवटचा हाच मार्ग योग्य वाटला। आणि शिवाय रस्ता नसल्यामुळं बाकीच्या सुविधा नाहीत, रस्ता नसला, लाईट नाहीये, सगळीकडे लाईटी असतात, पण आमच्या सगळ्यांच्या घराच्या जर लाईटी जर बंद केल्या ना, तर अनोळखी माणूस जर आला ना तर त्याला कुणाचं घर सुद्धा घावत नाहीये, एवढा काळोख असतो। लाईटीची सोय नाहीये, रस्ता नसल्यामुळे लाईट नाहीये, आणि पूर्ण म्हणजे म्हातारी माणसं, लहान मुलं, ज्या महिला आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी पूर्ण प्रॉब्लेम। पावसाळ्यात तर काही विचारायला सोय नाही एवढी। आणि आता तुम्ही बघू शकता, म्हणजे आता पण आहे ना, थोडा जरी पाऊस पडला तरी घोट्या एवढं खड्डे, पाणी आहे चालू। त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमचा रस्ता, जी काही खाते क्रमांक आहे ते काढून आम्हाला रस्ता करून द्या। तर आपण पाहिलं या ठिकाणी की या महिलांचे, ग्रामस्थांचे असं म्हणणं येत आहे की आम्हाला हक्काचा आमचा रस्ता काढून द्या, आम्हाला दुसरे काही नको। आम्हाला त्या ठिकाणी भरपूर प्रकारच्या अडचणी, आमच्या लहान मुले, म्हातारी, प्रौढ माणसं आहेत, त्या ठिकाणी आम्हाला राहण्यास अडचण होत आहे। तरी आपण पाहू शकता कोराळे बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनासमोरच, ग्रामपंचायत समोरच कोराळे बुद्रुक ग्रामस्थांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। मी प्रतिनिधी फिरोज बालदार, कोराळे बुद्रुक, बारामती तालुका।